नमस्कार शेतकरी बंधूंनो. जर आपण गेल्या वर्षी द्राक्षाच्या सीझनचा जर विचार केला, तर बऱ्याच ठिकाणी आपल्या द्राक्ष बागा आलेल्या नव्हत्या. मग अशा परिस्थितीमध्ये या न आलेल्या द्राक्ष बागेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले द्राक्ष प्लॉट रिनोव्हेशनमध्ये घेतलेत. आज मी ज्या ठिकाणी प्लॉट व्हिजिट करीत आहोत, ते आहेत निवृत्ती जाधव. हे खतवट शिवारामधील शेतकरी आहेत आणि यांच्याकडे व्हिजिट करत असताना अशाच या रिनोव्हेशन झालेल्या प्लॉटमध्ये आज आपण व्हिजिट करत आहोत. शेतकरी बांधवांनो, हे रिनोव्हेशन प्लॉट करत असताना आज कोणत्या कारणासाठी हे जे आपले फार्मर आहेत यांनी हा प्लॉट रिनोव्हेशन घेतलाय आणि पुढे जाऊन याचं खोड बनवणे असेल किंवा ओलांडे तयार करणं असेल, यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं काम करायचं आहे याच संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार निवृत्ती. नमस्कार. जर मला हे सांगा, तुम्ही हा प्लॉट किती वर्षाचा आहेत आणि यामध्ये जे गेल्या 4 ते 5 वर्षाचं उत्पादन होतं हे कशा पद्धतीचं होतं? हा प्लॉट साधारण 7 वर्षाचा आहे. बर तर उत्पन्न कमी जास्त माल यायचा झाडावरती बर आणि या वर्षी पाऊस असल्यामुळं मालच आला नाही. बर त्याच्यामुळं नवीन रिन्युएशन करावं असं वाटलं. बर मग आपण रिन्युएशन केलं. बर आता मला हे सांगा की हा प्लॉट रिन्युएशन करण्या अगोदर याचा सिंगल ओलांडा होता की एच पद्धतीचे ओलांडे? सिंगलच होतं. हां. आणि सिंगल ओलांड्यामध्ये जर आपण द्राक्ष बागेमध्ये जर काम करताना जर बघितलं, तर बऱ्याच वेळा सिंगल ओलांड्यामध्ये ओलांडे मुख्य होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये राहतं आणि ज्या काही काड्या असतात ह्या आपल्याला एकसारख्या मिळते नाही. असा काही प्रकार आपल्याकडे ह्या हो, बागेमध्ये होता होतं का? होतं होतं. हो हा. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा ज्यावेळेस द्राक्ष बागेमध्ये सिंगल ओलांडा असतो, या सिंगल ओलांड्यामध्ये आपल्याला 2 समस्या मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात. की एकाच ठिकाणी ओलांडा मुका झाल्यानंतर आपल्याला जी काही झाडावरती काडी संख्या जी असते ती एकसारखी मिळत नाही आणि ह्या काड्यांची जी जे काही साईज असते किंवा जाडी असते ही आपल्याला सिंगल ओलांड्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये मिळते आणि त्यामुळे बऱ्याच वेळा फळछाटणीमध्ये सिंगल ओलांड्यामध्ये विगर थोडीशी जास्त होऊन आपल्या द्राक्ष बागेमध्ये गळकूज होण्याची समस्या ही सिंगल ओलांड्यावरती एच ओलांड्यापेक्षा थोडीशी जास्त बघायला मिळते. असा काही प्रकार आपल्याकडे झालेला होता का? हो, थोडा पाऊस आणि गर्दी झाल्यानंतर कुजीचा प्रकार जाणवतो. हो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, बऱ्याच वेळा आता हे जे काही रिनोव्हेशन प्लॉट घेतले आहेत आणि ह्या प्लॉटमध्ये मी जे काही व्हिजिट करतो आहेत आणि ह्या प्लॉटचं आता स्ट्रक्चर बनवताना किंवा ओलांडे बनवणे असतील किंवा द्राक्षबागेचं खोड बनवणे असेल, या संदर्भामध्ये काही ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण थोड्याशा डिटेल स्वरूपामध्ये जाणून घेऊया. शेतकरी बांधवांनो, बऱ्याच वेळा बऱ्याच भागांमध्ये जर गेल्या वर्षाचा आपण द्राक्ष सीझनचा विचार केला तर बऱ्याच ठिकाणी द्राक्षबागा रिनोव्हेशन घेतल्या गेल्या आहेत. पण शेतकरी बांधवांनो, बऱ्याच वेळा द्राक्ष बागेतील असलेल्या वेगवेगळ्या समस्या ज्यामध्ये थोडासा शेंडा न कमी मिळणे, उत्पादन कमी मिळणे, घड निर्मिती कमी होणे किंवा एखादी वेळेस द्राक्षबाग रोगाला जास्त बळी पडणे, अशा बऱ्याच समस्या आपल्या बागेमध्ये येत असताना आपण द्राक्षबागा रिनोव्हेशन घेतल्या आहेत. पण शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही येत्या काळामध्ये आपल्या द्राक्षबागा रिनोव्हेशन घेतल्या असतील तर तुम्ही रिनोव्हेशन घेताना 2 ते 3 गोष्टींकडे अत्यंत लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त द्राक्षबागेचं खोड तुम्ही कट केलं आणि त्याला नवीन शेंडा घेऊन नवीन ओलांडे बनवले, नवीन खोड बनवलं म्हणजे तुम्ही द्राक्षबागेचं रिनोव्हेशन घेतलं असं होत नाही. बऱ्याच वेळा जर तुम्ही द्राक्षबाग रिनोव्हेशन घेत असाल तर 3 गोष्टींकडे अतिशय महत्त्वाने तुम्हाला बदल करायचे. ते म्हणजे तुमचं जमिनीतलं व्यवस्थापन, त्यानंतर तुमचं ड्रिप इरिगेशन आणि तिसरा प्रकार म्हणजे तुमचं द्राक्षवेलीचं स्ट्रक्चर. बऱ्याच वेळा द्राक्षवेलीमध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येत असतात, ज्यामध्ये सातत्यानं उत्पादन कमी येणं, घडाची साईज कमी मिळणं किंवा आपल्याला टनेज कमी मिळणं, अशा द्राक्षवेलीच्या समस्या असतात. पण ह्या बऱ्याच वेळा समस्या ह्या तुमच्या जमिनीशी निगडीत असतात. यामुळे ज्यावेळेस तुम्ही द्राक्षबाग रिनोव्हेशन घेतात त्यावेळेस रिनोव्हेशन घेताना तुमच्या सॉईलच्या समस्या काही आहेत का या समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा रिनोव्हेशन घेत असताना द्राक्षवेलीचं जे काही रूट स्ट्रक्चर असतं, हे रूट स्ट्रक्चर बऱ्याच वेळा डिस्टर्ब झालेलं असतं. यामध्ये जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असेल, जमिनीमध्ये निचरा कमी होत असेल, जमिनीमध्ये क्षार थोडेसे जास्त झालेले असतील, मग अशा परिस्थितीमध्ये मुळांनी व्यवस्थित काम न केल्यामुळे आपल्याला द्राक्षवेल ही कमी उत्पादन देत असते. म्हणून जर तुम्ही येत्या काळामध्ये द्राक्षबाग ही रिनोव्हेशन
रिनोव्हेशन केलेली असेल तर आपल्या बोधाकडे सुद्धा थोडंसं रिनोव्हेशन पद्धतीनेच बघणं गरजेचं आहे. यामध्ये जर तुमच्या बागेमध्ये एक माती परीक्षण करून बोधातल्या सेंद्रिय कर्ब असेल किंवा क्षार असतील हे की कशा प्रमाणामध्ये आहेत किंवा आपला बोध कशा पद्धतीनं आहेत आणि द्राक्षवेलीचं मुळांच्या स्ट्रक्चरला काही अडचणी आहेत का हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हा झाला पहिला मुद्दा. रिनोव्हेशन करत असताना दुसरा मुद्दा म्हणजे तुमचं ड्रिप इरिगेशन. बऱ्याच वेळा द्राक्ष बागेमध्ये ज्यावेळेस सातत्याने उत्पादन कमी येत आहे, ज्यावेळेस द्राक्ष बागेमध्ये गळकुज असेल किंवा साईज असेल किंवा उत्पादन कमी येत आहे, अशा परिस्थितीमध्ये याच्या जे काही कारणं आहेत हे बऱ्याच वेळा तुमच्या ड्रिप इरिगेशनशी निगडीत असतात. आज तुम्ही द्राक्ष बाग हे रिनोव्हेशन करत असताना तुमचं ड्रिप इरिगेशनसुद्धा सुधारणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा पूर्ण प्लॉटमध्ये पडणारं पाणी सारखं पडतं आहेत का नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुमचं जे काही पाणी तुम्ही द्राक्षवेलीला देत आहेत या पाण्यामधून जाणारे जे काही वेगवेगळे न्यूट्रंट असतील, त्यामध्ये नायट्रोजन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे क्षार असतील, ज्यामध्ये सोडियम असेल, बायकार्बोनेट असेल, ह्यासारख्या ज्या काही समस्या आपल्या बोधामध्ये सातत्याने जे पाणी पडून आपल्या बोधामध्ये वाढत आहेत आणि पूर्ण प्लॉटमध्ये पडणारं जे काही पाणी आहे हे सारखं नसेल, रिनोव्हेशन करूनही तुमच्या द्राक्ष बागेमध्ये ह्यामध्ये जर सुधारणा केल्या नाही तर पुढे जाऊन तुमच्या प्लॉटमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यानंतर राहिला तिसरा मुद्दा म्हणजे तुमच्या द्राक्षवेलीचं स्ट्रक्चर सुधारवणं. बऱ्याच वेळा आपण जे काही आत्ता वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं द्राक्षवेलीचं शेतकऱ्यांनी रिनोव्हेशन घेतलं आहे. काही शेतकऱ्यांनी वरती ज्या ठिकाणी तुमचे वरती ओलांडे आहेत, ज्या ठिकाणी आपले 2 ओलांडे होतात, ज्याला आपण बेळं म्हणतो, तिथून रिकट केलेले आहेत. काही शेतकऱ्यांनी हे जे काही ओलांड्यांनाच एक काडी धरून नवीन ओलांडे बनवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा काही शेतकऱ्यांनी जे काही खोडं आहेत हे तुमच्या ड्रिप लाईनपासून कट करून रिनोव्हेशन केलं आहे. आता मी निवृत्ती जाधव यांच्या ज्या प्लॉटमध्ये आहेत ह्या शेतकऱ्यांनी ड्रिपपासूनच रिनोव्हेशन केलं आहे. आता ह्या जे काही रिनोव्हेशन केलं आहे याची आपल्याला एक चांगला फायदा मिळतो की बऱ्याच वेळा तुमचं जे काही खोड आहेत हे खोड सुधारवण्यामध्ये हे जे काही ड्रिपपासून तुम्ही रिनोव्हेशन घेताय हे तुमचं नवीन खोड तयार करण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतो. कारण द्राक्षवेल तुमची काम करताना ही बऱ्याचदा स्टोरेजवर काम करत असते आणि स्टोरेज साठी जर त्याला व्यवस्थित जागा मिळत नसेल, म्हणजे तुमचे खोड थोडेसे डॅमेज झालेले असतील, खोड व्यवस्थित साल सोडत नसतील, खोडामध्ये अन्नसाठा ठेवण्यासाठी जी काही जागा हवी असते ही थोडीशी डिस्टर्ब झालेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये निश्चितच द्राक्ष बागेमध्ये उत्पादन कमी येत असतं. पण ज्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीनं खोड निम्म्यावरून कट करतात, नवीन खोड तयार करून घेतात, त्यावेळेस तुम्हाला द्राक्षवेलीचं स्टोरेज साठवण्यामध्ये एक नवीन खोड तयार झाल्यामुळे पुढे जाऊन द्राक्षवेलीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतो. त्यानंतर बऱ्याच वेळा लागवडीच्या अंतरानुसार आपण ओलांडा करत असतो किंवा सिंगल ओलांडा करत असतो, पण इथून मागं ज्या काही चुका झालेल्या असतात बऱ्याच वेळा त्या सुधारवून रिनोव्हेशनच्या प्लॉटमध्ये घेणं खूप गरजेचं आहे. आता ह्या ज्या प्लॉटमध्ये आम्ही पुढे जाऊन जो काम करणार आहोत ते स्टॉप अँड गो पद्धतीनं काम करणार आहोत. म्हणजे प्रत्येक जी काही ओलांड्याची जी काही फूट असेल या प्रत्येक फुटीला 1 फूट मिळवून कमी ओलांडे मुके होण्याचं प्रमाण किंवा सिंगल ओलांड्यावरती एकसारख्या काड्या पुढील 4 ते 5 वर्ष किंवा जोपर्यंत ही द्राक्ष बाग आहेत तोपर्यंत एकसारख्या काड्या पूर्ण सिंगल ओलांड्याला मिळवणं हेच आमचं ध्येय असणार आहे. आणि ते जर आपण साध्य केलं तरच ह्या रिनोव्हेशनच्या प्लॉटचा आपल्याला पुढे जाऊन फायदा होऊ शकतो. आत्ता मला जाधव साहेब हे सांगा की रिनोव्हेशन प्लॉट घेण्या अगोदर ह्या प्लॉटला बोधाचे तुम्ही कशा पद्धतीनं मशागत केलेली आहे? 1-2 टाइम फणून काढलेलं आहे. बर मग उकरून काढलं, मग फ्लडिंग केलं पाणी त्यानं. बर आणि बोध वगैरे काही फोडलं होतं का? हो, फोडलं होतं. आणि त्याच्यामध्ये शेणखत वगैरे काय? शेणखत टाकलेलंच आहे मागच्या वर्षी मी. हा. यावर्षी टाकायची काही गरज वाटली नाही, मग त्याच्यामुळे आणि टाकलं नाही. त्याच्यामध्ये काही बेसल डोस वगैरे टाकले? बेसल डोस वगैरे नाही काही टाकले. बरं, ठीक आहे. आता या पद्धतीनं ज्या काय पद्धती या प्लॉटमध्ये काम जाधव साहेबांनी केलंय त्यानुसार जे काही पुढे जाऊन यामध्ये बदल करायचे आहेत हे मी यांना व्यवस्थित समजून सांगणारच आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हीही जर तुमचे रिनोव्हेशन जे काही प्लॉट घेतलेले असतील, हे जे काही मी 3 मुद्दे सांगितले, सॉईलच्या बाबतीमध्ये असतील,
ड्रिप इरिगेशनच्या बाबतीमध्ये असेल किंवा द्राक्षविलेच्या स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये ह्या 3 मुद्द्यांवरती तुम्ही गांभीर्याने विचार करा आणि ह्या आपल्या रिनोव्हेशनच्या प्लॉटचं नियोजन करा. शेतकरी बांधवांनो, ह्या आपल्या शेतकरी माझा बिझनेस अंतर्गत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस फार्मरला देत असतो. त्यामध्ये शेड्यूल बुक असेल, ऑनलाईन कन्सल्टन्सी असेल, प्लॉट व्हिजिट असतील किंवा इतरही ज्या काही आमच्या सर्व्हिसेस आहे यांची जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल, हा जो काही WhatsApp नंबर दिला आहे त्यावरती आमच्याशी जरूर संपर्क साधा आणि त्यावरती तुम्हाला डिटेल अशा सगळ्या सर्व्हिसेसची माहिती दिली जाईल. या रिनोव्हेशनच्या प्लॉटमध्ये पुढील मार्गदर्शनासाठी ज्या काही 2-3 टिप्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला. ह्या व्हिडिओमध्ये येथेच थांबतो आणि निवृत्ती जाधव यांना पुढील रिनोव्हेशन ह्या प्लॉटसाठी शुभेच्छा देतो. नमस्कार.